SK कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. 12th कॉमर्स, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, पार्टनरशिप फायनल अकाउंट या टॉपिकवर आधारित आपल्या टेक्स्टबुकमध्ये जे अनसॉल्व प्रॉब्लेम आहेत त्या अनसॉल्व प्रॉब्लेमचे आपण प्रॉब्लेम नंबर 10 या व्हिडिओमध्ये सोल्युशन पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला वेळोवेळी सर्व टॉपिकचे थेरीज आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स यूट्यूबवर अवेलेबल होतील. चला तर सुरू करूया. प्रॉब्लेम नंबर 10 जो तुमचा पेज नंबर 61 and 62 वर आहे. प्रॉब्लेम: Shipra and Manisha are partners sharing profits and losses. In their capital ratio, you are required to prepare a trading account, profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. Okay. As I told you, here trial balance is given and all the entire debit items either assets or expense and all the entire credit items either income or liabilities. या उदाहरणामध्ये आपल्याला करंट अकाउंट दिलेला आहे. याचा अर्थ पार्टनर्सने फिक्स कॅपिटल मेथड अडॉप्ट केलेली आहे आणि ज्या वेळेला फिक्स कॅपिटल मेथड असेल तेव्हा आपण कॅपिटल ऐवजी करंट अकाउंट ऑपरेट करतो. ठीक आहे. विथ द हेल्प ऑफ दीज 6 ऍडजस्टमेंट्स आपल्याला काय काय बनवायचं आहे? ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे ऑलरेडी मी ड्राफ्ट करून ठेवलेलं आहे. त्यानंतर बॅलन्स शीट ऑलरेडी ड्राफ्ट केलेला आहे आणि पार्टनर्सचं करंट अकाउंट शिप्रा आणि मनीषा. ओके. प्रॉब्लेम डायरेक्ट सोडवायला सुरुवात करतो आहे. या ठिकाणी ट्रायल बॅलन्स मध्ये जे कॅपिटल्स दिसतात विद्यार्थ्यांनो 90,000 अँड 30,000 हे कॅपिटल आता बदलणार नाहीत कारण करंट अकाउंट आहे. हे कॅपिटल 90 आणि 30 मी ॲज इट इज बॅलन्स शीट मध्ये लिहितो. या ठिकाणी काय नाव त्याचं? पार्टनर्स कॅपिटल. काय नाव पार्टनरचं? शिप्रा आणि मनीषा. शिप्राचं कॅपिटल आहे 90,000, मनीषाचं कॅपिटल आहे 30,000. दोघांचं मिळून 1,20,000. ओके. सिमिलरली देर इज अ क्रेडिट बॅलन्स ऑफ करंट अकाउंट 5,000 अँड 3,000. क्रेडिट बॅलन्स आहे. मी करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहितो आहे. करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहितोय बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन किती होते? 5,000 अँड 3,000. ओके. त्यानंतर ड्रॉइंग आहे का? ड्रॉइंग आहेत का पहा. ड्रॉइंग्स नो. ट्रायल बॅलन्स मध्ये ड्रॉइंग नाहीत. फर्स्ट ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकचे आहे 37,000 रुपीज. क्लोजिंग स्टॉक आपण कुठे लिहितो? यू नो व्हेरी वेल. बाय क्लोजिंग स्टॉक किती अमाऊंट आहे त्याची? 37,000. सेकंड इफेक्ट जातो त्याचा बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइडला. या इथे लिहितो मी क्लोजिंग स्टॉक 37,000. ओके. नेक्स्ट ऍडजस्टमेंट सेल्स इन्क्लूड. सेल्स विद्यार्थ्यांना सेल्स म्हणजे मालाची विक्री. सेल्स इन्क्लूड आहे सेल ऑफ मशिनरी 2,000. सेल्स मध्ये म्हणजे माल विकला त्यामध्ये 2,000 रुपये मशीन विकल्याचे आहे. मशीन ही आपली ऍसेट आहे, माल सुद्धा ऍसेट आहे, पण मशीन विकल्यावर सेल्स म्हणत नसतात. माल विकला तरच सेल्स असतो. सेल्स आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहितो पण मशीन विकल्यानंतर मात्र ट्रेडिंग अकाउंटला लिहित नसतो. यांनी या ठिकाणी सांगितलंय
सेल्स मध्ये 2000 रुपये मशिनरी विकल्याचे आहे आणि ती मशिनरी 1 एप्रिल 2018 ला म्हणजे ऍट द बिगिनिंग ऑफ फायनान्शियल इयर पहिल्याच दिवशी विकलेली आहे. काय करणार? मशीन विकली म्हणजे मशीन कमी झाली, मशिनरी कमी झाली आणि सेल्स मध्ये विनाकारण लिहिले गेलेले आहे. हे जे 2000 रुपये मशीन विकल्याचे सेल्स मध्ये विनाकारण लिहिले, मग ते सेल्स मधून आपल्याला पुन्हा काय करावे लागतील? काढून टाकावे लागतील. या ठिकाणी सेल्स किती दिलेले आहेत पहा. सेल्स 1,20,000 आहे. मी पहिल्यांदा सेल्स लिहितो. या ठिकाणी लिहिले बाय सेल्स. सेल्सची अमाऊंट आहे 1,20,000. त्यामधून लिहितो लेस सेल ऑफ मशीन. मशीन विकल्याचे 2000 रुपये आहेत, म्हणजे आपले बिझनेसचे ऍक्च्युअल सेल्स आहेत 1,18,000. ओके. आणि मशीन विकली म्हणजे आपली मशिनरी वाढली का कमी झाली? सेल केली. आपल्याकडे असणारी मशीन सेल केली, मशीन विकली. मग या ठिकाणी बॅलन्स शीट मध्ये ट्रायल बॅलन्स मध्ये मशिनरीची अमाऊंट पहा. प्लांट अँड मशिनरी 60,000 आहे. मला हे 60,000 रुपये या ठिकाणी लिहायचे. या ठिकाणी लिहितो मी प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी 60,000. त्यामधून लेस करायचं. काय लेस करायचं? सेल ऑफ मशीन किती? 2,000. माझ्याकडे मशिनरी किती रुपयाची शिल्लक राहिली? 58. ओके. देन थर्ड ऍडजस्टमेंट सांगितले, डिप्रिसिएशन ऑन फिक्स एसेट 5% पर एनम पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला मशिनरीवर फिक्स एसेट जेवढ्या काही फिक्स एसेट आहे त्या सर्वांवर 5% डिप्रिसिएशन करायचं आहे. एक मिनिट, आणखी काय ऍडजस्टमेंट आहे? कमिशन आहे. ओके. आउटस्टँडिंग वेजेस आहे, डेटर्स आहे. नो प्रॉब्लेम. कोणत्या कोणत्या फिक्स एसेट आहेत पहा यामध्ये? सेंट्रल डेटर फिक्स एसेट नाही, फर्निचर परचेसेस नाही, फर्निचर फिक्स एसेट आहे, मशिनरी आहे. त्यानंतर फिक्स एसेट कोणती आहे? आणखी फिक्स एसेट, आणखी बिल्डिंग आहे. ठीक आहे. या ठिकाणी 3 फिक्स एसेट सापडल्यात आपल्याला. पहिल्यांदा आपण मशिनरी लिहूया. मशिनरीचे 60,000 आहे. त्यातून आपण करतोय लेस काय? डिप्रिसिएशन किती? 5%. डिप्रिसिएशन किती? 5%. व्हॉट इज द 5% ऑफ 58,000? 58 3,000 3,000 2,900. ठीक आहे. डिप्रिसिएशन 5% आहे. सॉरी 5%. या ठिकाणी 2,900. याची वजाबाकी किती येईल रे? 58,000 वजा 2,900 55,100. ओके. आणखी आपल्याकडे कोणती कोणती एसेट आहे? फर्निचर आहे. फर्निचर 38,500 आणि बिल्डिंग आहे 20,000. या ठिकाणी मी लिहितो फर्निचर पहिल्यांदा. फर्निचरचे आहे 38,500. त्यातून सुद्धा मला करायचे लेस काय? डिप्रिसिएशन 5%. 38,000च्या 5%. 38 4 दे 19, 50 4 दे 25, 1 9 2 5. ओके. वजाबाकी किती या ठिकाणी? 38,500 वजा 1925, 36,000. आणखीन एक फिक्स एसेट आहे माझ्याकडे. काय नाव तिचं? बिल्डिंगचे आहेत आपल्याकडे 20,000. पुन्हा मला करायचं लेस काय? डिप्रिसिएशन. व्हॉट इज द 5% ऑफ 20,000? यस, व्हेरी गुड. बाहेर किती येतील? 19,000. ओके. हे जे डिप्रिसिएशन आहे 2,900, 1,925 आणि 1,000 हे आपले लॉसेस आहे आणि ऑल द लॉसेस आर डेबिटेड इन P&L अकाउंट. ओके. 2,900, 1,925 आणि 1,000 या ठिकाणी लिहितो मी. टू डिप्रिसिएशन अकाउंट. त्यामध्ये पहिले होते 2,900, दुसरे होते 1,925 आणि तिसरे होते 1,000 रुपये. ठीक आहे. 1,000 कसले होते? बिल्डिंगचे. त्यानंतर 1,925 होते फर्निचरचे आणि कसले होते? मशिनरीचे. प्लांट अँड मशिनरी. ओके.
अशा पद्धतीने या डिप्रिशिएशनची टोटल किती आहे ते पाहूया आपण. 1009 2900 अधिक 1925 अधिक सॉरी या ठिकाणी वरती करतो मी इज इक्वल टू 2900 प्लस 1925 प्लस 1000 5825. नेक्स्ट ऍडजस्टमेंट काय आहे? Each partner is entitled to get commission 1% on gross profit and interest on capital 5% per annum. प्रत्येक पार्टनरला 1% कमिशन मिळणार आहे ग्रॉस प्रॉफिटच्या. ग्रॉस प्रॉफिटच्या 1% म्हणजे ग्रॉस प्रॉफिट पहिल्यांदा माहिती पाहिजे. विद्यार्थ्यांनो, जरी ग्रॉस प्रॉफिट माहित नसला तरी याचे इफेक्ट आपल्याला माहिती आहेत कुठे कुठे द्यायचे. यस, व्हेरी गुड. ज्या वेळेला कमिशन दिलं जातं पार्टनरला, इट इज एक्सपेन्स ऑफ आवर बिझनेस फर्म अँड द पार्टनर्स कॅपिटल विल बी इन्क्रीज. ओके, अँड दॅट्स वाय इट विल बी डेबिटेड टू P&L account to commission to partner. ओके, कोण कोण पार्टनर आहे तुमचे? क्षिप्रा, दुसरे पार्टनर मनीषा. ओके, किती पर्सेंट? 1%. कशाच्या? ग्रॉस प्रॉफिट. तुम्हाला माहिती आहे का आता ग्रॉस प्रॉफिट किती आहे? नाही माहिती. या कमिशन मुळे त्या पार्टनरचं कॅपिटल वाढणार आहे. कॅपिटल ऐवजी आपण बनवतोय करंट अकाउंट, म्हणून करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय कमिशन. किती अमाउंट? नाही पता. ओके, त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल पर एनम 5%. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कॅपिटल किती होतं? 90,000 30,000. त्याच्या 5% कॅपिटल मुळे सॉरी व्याजामुळं कॅपिटल वाढतं. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आहे? 5%. What is the 5% of 90,000 sir? 4,500. What is the 5% of 30,000 sir? 1,500. ओके, आणि हे दोन जे व्याज दिलं हा बिझनेसचा एक्सपेन्स आहे. कॅपिटल लायबिलिटी आहे. लायबिलिटीचं व्याज म्हणजे कर्जाचं व्याज बिझनेसचा एक्सपेन्स आहे. and that's why it will be again debited in P&L account to interest on capital क्षिप्रा and मनीषा. ठीक आहे, मनीषाला होते 1,500, क्षिप्राला होते 4,500. दोघांचे मिळून किती आले? 6,000. व्हेरी गुड. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्स वेजेस. सर व्हॉट इज वेजेस हिअर? वेजेस दिलेले आहेत 800, आउटस्टँडिंग आहे 200. यू नो व्हॉट इज इफेक्ट. ओके, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला लिहितो मी टू वेजेसची अमाऊंट 800. त्यामध्ये करतो आपण ऍड काय नावाने? आउटस्टँडिंग 200. आउटरला येतील 1000. ओके, त्यानंतर आउटस्टँडिंग वेजेसचा दुसरा इफेक्ट आपल्याला लायबिलिटी साइडला द्यायचा आहे. आणखी आउटस्टँडिंग सॅलरी 500 आहे. सॅलरीचे 3,500 आहे. सॅलरी कुठे लिहिणार आपण? टू सॅलरी. या ठिकाणी जागा पुरणार नाही, मी थोडेशा लाईन्स वाढवतो आहे. ओके, टू सॅलरी आहे अमाऊंट 3,500. त्यामध्ये करायचं ऍड आउटस्टँडिंगचे 500. आउटरला येणार तुमचे 4,000. ओके, दुसरा इफेक्ट वेजेस आणि सॅलरी लायबिलिटी साइडला लिहायचा आहे आपल्याला. लायबिलिटी साइडला मी या ठिकाणी लिहितो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये वेजेस आहे. वेजेसची अमाऊंट आहे 200 आणि सॅलरीची अमाऊंट आहे 500. असे दोन्ही मिळून किती येतील आपले? 700. ओके, त्यानंतर
नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे क्रिएट प्रोव्हिजन डाउटफुल डेज 3% ऑन डेटर. व्हॉट इज द अमाउंट ऑफ डेटर इन द गिवन ट्रायल बॅलन्स? सर 28,000 डेटर इज हिअर. ओके, राईट डाऊन दॅट डेटर at the asset side. Sundry debtors, sundry debtors, sundry debtors ची अमाउंट आहे, सॉरी डेटरचं स्पेलिंग चुकलेलं आहे या ठिकाणी. डेटर्सची अमाउंट आहे किती? डेटरची अमाउंट 28,000 लेस आरडीडी. किती पर्सेंट होते रे आरडीडी? आय थिंक 3%. येस 3%. आरडीडी ची अमाउंट आहे 3%. त्या ठिकाणी मी 3% घेतलेले आहे. विद्यार्थ्यांनो, व्हॉट इज द 3% ऑफ 28,000? 30,000 असते, 30 900 रुपये झाले असते. 28 त्रिक 84 840. राईट ना? करून दाखवू. इज इक्वल टू 28,000 इंटू 3%. किती आले? 800. या ठिकाणी मला वजाबाकी करायची आहे. 28,000 वजा 840, त्याची अमाऊंट येते 27,160 रुपये. हे 840 आपले डेटर कमी झाले. विद्यार्थ्यांना हा तोटा आहे का फायदा आहे? तोटा. टू आरडीटी. समजा तुमच्या ट्रायल बॅलन्स मध्ये सुद्धा बॅड डेट्स जर असतील तर ते तुम्ही यामध्ये लिहू शकता, ऍड करू शकता, अदरवाइज सेपरेटही लिहू शकता. ओके, ट्रायल बॅलन्स मध्ये बॅड डेट्स आहेत का बघा. ट्रायल बॅलन्स मध्ये बॅड डेट्स नो. आरडीडी आहेत का? नो. नो प्रॉब्लेम, ऍज इट इज लिहून टाकलं. फॉर्मॅट लिहिला तरी तुमचे 840 रुपये बाहेर येणार आहेत. ओके, ठीक. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट काय आहे? नो, ऍडजस्टमेंट फिनिश. ओके सर, सन्ड्री डेटर्स आपण आता उरलेले ट्रान्सफर करतो आहे, ज्याचा फक्त एक इफेक्ट आहे. सन्ड्री डेटर झाले परचेसेस 55,000 कुठे येतं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. त्यामधून रिटर्न्स परचेस रिटर्न 1,000 रुपये लेस करायचे मला. या ठिकाणी मी सुरुवातीला टू ओपनिंग स्टॉक लिहितो आहे. टू ओपनिंग स्टॉक त्याची अमाऊंट मी पाहिली नाही अजून. टू परचेसेसची अमाऊंट होती 55,000. त्यातून मला लेस करायचं. लेस परचेस रिटर्नचे आहे 1,000 रुपये आणि बाहेर येतील 54,000 रुपये. ओके, त्यानंतर फर्निचर झालं, मशिनरी झाले, वेजेस सुद्धा झाले, सॅलरी सुद्धा झालं. डिस्काउंट डेबिटला येईल 800 रुपये. डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू डिस्काउंट त्याची अमाऊंट आहे 800 रुपीज. ओके, त्यानंतर बिल्स रिसिवेबल 14,400 बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साईडला येईल. बिल्स रिसिवेबलची अमाऊंट 14,400 रुपये. ओके सर, व्हॉट इज नेक्स्ट? बिल्स रिसिवेबल कॅरेज आउटवर्ड आहे म्हणजे सेलिंग एक्सपेन्स आहे. सेलिंग एक्सपेन्स यू नो व्हेरी वेल, ऑल द सेलिंग एक्सपेन्सेस आर debited in P&L account. That's why carriage outward will be debited in P&L account. Carriage outward. To carriage outward. Okay. अमाऊंट विसरलो, 1,000 रुपये बहुतेक. कॅरेज आउटवर्ड पाहूया परत एकदा. 1,000. पोस्टेज 500 रुपये, ते सुद्धा डेबिटलाच येईल. पोस्टेज कॅरेज आउटवर्डच्या खाली. टू पोस्टेजची अमाऊंट आहे 500 रुपीज. ओके, देन आफ्टर पोस्टेज देर इज सेल्स रिटर्न. वी ऑलरेडी रिटर्न सेल्स रिटर्न, सॉरी नॉट रिटर्न. सेल्स रिटर्न आपल्याला सेल्स मधून मायनस करायचे आहेत. मग अशी आपण सेल्स मधून सेल ऑफ मशीन. यस, हे सेल्स रिटर्न मायनस होतील. लेस सेल्स रिटर्न त्याची अमाऊंट येईल 500 रुपीज आणि अशा पद्धतीने बाहेर जातील 1,17,000 आणि 500 रुपये. राईट. ओके, त्यानंतर सेल्स रिटर्न नंतर कॅश इन हँड 4,000 आणि कॅश ॲट बँक 47,000. दोन्ही ऍसेट आहेत. कॅश इन हँडचे आहेत 4,000 रुपये आणि कॅश ॲट बँकचे आहेत 47,000 रुपीज.
मेला कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. ओके, लिहिले. त्यानंतर इन्शुरन्स 2000 प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट लाईन आणि ओपनिंग स्टॉक 17,800 रुपये. हा ओपनिंग स्टॉक लिहून टाकतो मी, 17,800 नाव टाकलेलं आहे मगाशी मी. आणि इन्शुरन्सचे 2,000 रुपये, इन्शुरन्सचे 2,000 रुपये प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू इन्शुरन्स अमाऊंट 2000. ओके. त्यानंतर ओपनिंग स्टॉक नंतर ट्रेड एक्सपेन्सेस. विद्यार्थ्यांना ट्रेड एक्सपेन्सचं बरेच कन्फ्युजन आहे. मला वाटतं मागे कोणत्या तरी एका प्रॉब्लेम मध्ये आपण ट्रेड एक्सपेन्सेस बघितला. मी या ट्रेड एक्सपेन्सेसवर तुम्हाला 1-2 मिनिटाचा सेपरेट व्हिडिओ सुद्धा देतो आहे. जेव्हा ट्रेड एक्सपेन्सेस सोबत सन्ड्री एक्सपेन्स, अदर एक्सपेन्स, मिसलेनियस एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स आणि जनरल एक्सपेन्सेस असतील त्यावेळेला ट्रेड एक्सपेन्स ट्रेडिंग अकाउंट मध्येच राहील. आणि जर हे 5 एक्सपेन्स नसतील तर ट्रेड एक्सपेन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येईल. ओके. या उदाहरणामध्ये आतापर्यंत तरी कोणता एक्सपेन्स दिसलेला नाही, त्यानंतरही नाही, म्हणजे ट्रेड एक्सपेन्सेस हे तुमचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार आहेत. या ठिकाणी टू ट्रेड एक्सपेन्सेस, ट्रेड एक्सपेन्सेस अमाऊंट किती आहे त्याची 1,500 रुपये. ट्रेड एक्सपेन्सेस 1,500 रुपये. ओके. देन वेअर हाऊस रेंट हा सुद्धा आपला ऍडव्हर्टाइजमेंटचा, वेअर हाऊस रेंट ऑफिशियल एक्सपेन्स आहे आणि ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा 1,000 तिथेच 2,500 आणि 1,000. या ठिकाणी मला आणखी जागा लागणार आहे. ठिकाणी लिहितो मी टू वेअर हाऊस रेंट 2,500 आणि टू ऍडव्हर्टाइजमेंट 1,000 रुपये. ओके. वेअर हाऊस रेंट आणि ऍडव्हर्टाइजमेंट 1,500. बिल्डिंग ऍसेट साइडला ऑलरेडी लिहिलेले आहे, सेल्स झालेत. रेंट या ठिकाणी विद्यार्थ्यांनो रेंट क्रेडिट बॅलन्स आहे, याचा अर्थ हा आपला इन्कम आहे. रेंट आपण लिहिणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला. या ठिकाणी लिहितो आहे मी बाय रेंट, त्याची अमाऊंट आहे 1,800 रुपीज. ओके. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर 38,500 रुपये मी लिहितो लायबिलिटी साइडला. सन्ड्री क्रेडिटर्स. ओके. या ठिकाणी सन्ड्री क्रेडिटर्सचे 38,500. देन आफ्टर सन्ड्री क्रेडिटर्स देअर इज अ परचेस रिटर्न आपण घेतलेले आहे. डिस्काउंट 500 रुपये हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइड लाईन फायद्याचा डिस्काउंट आहे. बाय डिस्काउंट त्याची अमाऊंट आहे 500 रुपये. ओके. त्यानंतर डिस्काउंट नंतर बिल्स पेबल 9,000 रुपीज. इट इज आवर लायबिलिटी. बिल्स पेबल 9,000 रुपीज. अँड याचबरोबर ट्रायल बॅलन्स 9,000 रुपये. कॅपिटल ऑलरेडी लिहिले, करंट अकाउंट ऑलरेडी लिहिलेले आहेत. ऑल द एंटर ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट्स आपण सगळे इफेक्ट दिलेले आहेत. या उदाहरणामध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे. कॅपिटल रेशो विद्यार्थ्यांना इथे कॅपिटल 90,000 30,000. समजा दोघांचे कॅपिटल सेम आले असते तर इक्वल आला असता, पण या ठिकाणी 90-30 आहे म्हणजे क्षिप्राचं कॅपिटल 3 पट आहे मनीषाच्या कॅपिटल पेक्षा, म्हणून या ठिकाणी रेशो येईल 3:1. ओके. 3:1 म्हणजे 4 तुकडे करायचे नेट प्रॉफिटचे. ओके. आपण सोडूया आता. पहिल्यांदा मी या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साइडची बेरीज करतोय. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला तुम्हाला दिसेल 1,17,500 अधिक 37,000 1,54,500 इज इक्वल टू हेच 1,54 मी घेतले आणि त्यामधून मी लेस करतोय आता. इज इक्वल टू 1,54,500 मायनस 17,000 मायनस 54,000 मायनस 1,000 किती आलं 81,700. आपल्याला पुस्तकात उत्तर दिलेलं आहे का? यस, इट इज हिअर. मित्रांनो, हा ट्रेडिंग अकाउंटचा कोणता प्रॉफिट आहे? ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आहे, त्याला आपण म्हणतो ग्रॉस प्रॉफिट.
ठीक आहे. हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा मला ट्रान्सफर करायचा आहे. ट्रान्सफर टू P&L अकाउंट है ना, P&L अकाउंट. ओके. ट्रेडिंग अकाउंटचा जो प्रॉफिट आलाय ग्रॉस प्रॉफिट हा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहितोय बाय ग्रॉस प्रॉफिट. ओके. बाय ग्रॉस प्रॉफिट जो लिहिला त्याची अमाऊंट आली 81,700. याला मी ब्रॅकेट मध्ये लिहितो. या प्रॉफिटला मी कुठून घेतला, टेकन फ्रॉम ट्रेडिंग अकाउंट. ओके. ट्रेडिंग अकाउंट मधून त्याला घेतलं. विद्यार्थ्यांनो, ट्रेडिंग अकाउंट वर आधारित एक ऍडजस्टमेंट होती. आपल्याला 4th नंबरची 1% कमिशन द्यायचं आहे. या ठिकाणी मी क्वेश्चन मार्क करून ठेवले होते. 1% कमिशन 81,700 चे 1% म्हणजे 817 रुपये एका पार्टनरला आणि दुसऱ्या पार्टनरला 817. अशा पद्धतीने 8 8 16 1,634. ठीक आहे. याचा सेकंड इफेक्ट जाईल. यामुळे कॅपिटल वाढणार. कॅपिटल ऐवजी करंट अकाउंटला मी या ठिकाणी क्वेश्चन मार्क करून ठेवले होते. तिथे मला 817 रुपये प्रत्येक पार्टनरचं कॅपिटल म्हणजेच करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं आहे. आता आपण कॅपिटल अकाउंटची बेरीज करू, सॉरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची बेरीज करू आणि नेट प्रॉफिट शोधूया. इज इक्वल टू 81,700 अधिक 1,800 अधिक 500 याची बेरीज आली माझी 84,000. 84,000 मी क्रेडिट साइडचे जे डेबिट साइडला ट्रान्सफर करतो आणि या ठिकाणी बॅलन्स काढतो आहे. 84,000 मायनस मला हे सगळे एंटायर करायचे. एक एक वाजा करतो मी. 5,825 मायनस 1,634 मायनस 6,000 मायनस 4,000 मायनस 840 मायनस 800 मायनस 1,000 मायनस 500 मायनस 2,000 मायनस 1,500 मायनस 2,500 मायनस 1,000. या ठिकाणी उत्तर आलं 56,401. आपल्या पुस्तकात किती दिलेले 56. ओके. या 56,401 हा आहे माझा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स. मी याला म्हणतोय टू नेट प्रॉफिट. व्हेरी गुड. नेट प्रॉफिट मला द्यायचा क्षिप्रा आणि मनीषा या पार्टनरला. क्षिप्राला किती हिस्से द्यायचे मला, 4 पैकी 3 हिस्से द्यायचे आणि मनीषाला किती हिस्से द्यायचे मला, 4 पैकी 1 हिस्सा द्यायचा. बरोबर. आता मला अगोदर काय करावं लागेल, इज इक्वल टू ह्या 56,401 भागिले 4 असं कुठेतरी साईडला करावं लागेल. ते आलं माझं 14,100 रुपये. 14,100 0.25 आहे पुढे. मग 14,100.25 गुणिले या ठिकाणी मला हिला देताना ही अमाऊंट आणि इंटू 3 करावं लागेल. ते आलं 42,300.8. म्हणजे या ठिकाणी 42,300.8 याला मी काय लिहितो, 42,301. 42,301 आणि हिला एकच हिस्सा आहे म्हणजे 14,100.25 काही संबंध नाही, सोडून दिले ते. ठीक आहे. या दोघांची बेरीज इथे एवढी येईल. या अमाऊंट मुळे त्यांचं कॅपिटल वाढणार आहे, करंट अकाउंट वाढणार आहे. 42,301 42,301 आणि 14,100. ओके. त्याला नाव देतोय मी बाय नेट प्रॉफिट. ठीक आहे. आता मी कॅपिटल अकाउंटची बेरीज करतो. कॅपिटल अकाउंटची बेरीज येते, कॅपिटल नाही सॉरी करंट अकाउंट 52,618 आणि मनीषाचे 3,000 अधिक 817 अधिक 1,500 अधिक 14,100 19,000. या ठिकाणी मी बेरीज करतो आहे. खाली इज इक्वल टू हेच घेतले आणि इथे सुद्धा इज इक्वल टू हीच अमाऊंट घेतली. या ठिकाणी बॅलन्स येईल तेवढाच 52 वजा होण्यासाठी काहीच नाहीये. 618 आणि दुसरा बॅलन्स आला 19,417. त्याला मी नाव देतोय. काय नाव देतो, टू बॅलन्स कॅरेट डाऊन. 53 नाही 52 आहे ना, 52,618 आणि 19,417. कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस मला लिहायचे आहेत. सॉरी कॅपिटल नाही, करंट अकाउंट. क्रेडिट बॅलन्स आलेला आहे म्हणून ही लायबिलिटी आहे.
करंट अकाउंट, पहिले क्षिप्रा, दुसरी मनीषा. ओके, क्षिप्राचं कॅपिटल आलं होतं आपलं 52,618, 52,618 आणि मनीषाचं कॅपिटल आलं होतं 19,417, 19,417. या ठिकाणी दोघांची बेरीज किती येते पाहूया. इज इक्वल टू प्लस इज इक्वल टू, या ठिकाणी मला आता बॅलन्स शीटची बेरीज करायची आहे. बॅलन्स शीटची मी प्रथम ऍसेट साइडची बेरीज करतो. इज इक्वल टू 55,100 प्लस 36,575 प्लस 19,000 प्लस 37,000 प्लस 27,160 प्लस 14,400 प्लस 4,000 प्लस 47,000. या ठिकाणी बेरीज झाली 2,40,235. इथे बेरीज करून पाहूया आपण. इज इक्वल टू अमाउंट का दिसत नाहीये. इज इक्वल टू 120 प्लस 72 प्लस 700 प्लस 38,500 प्लस 9,000. या ठिकाणी अमाऊंट शो होत नाही आहे. 2,40,235. ओके, बघा पुस्तकात किती आन्सर दिले, 2,40,235. या ठिकाणी उदाहरण टॅली झालेलं आहे. ओके विद्यार्थ्यांनो, ऍडमिशन म्हणजे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म याचे सुद्धा मी सोल्युशन प्रॉब्लेम तुम्हाला लवकरच अवेलेबल करत आहोत. चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.